अशामध्ये आपण चालू ठेवायचं चांगलंच रे बाबा. हम तुम हो तुमसे हम हैं किस्मतों से मिलते हैं दो दिल यहाँ हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में खुश नसीब है वो जिनको हमें ये बहार जिंदगी में हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में. थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करा बाबांनो, कारण की आपलं स्टेबिलिटी एवढी चांगली नाही मोबाईलची पण आणि गाडीची पण, कारण की आपली गाडी रिक्षा आहे. रिक्षासारखं व्हायब्रेशन दुसऱ्या कुठल्या गाडीत नाही. त्याच्यामुळं व्हायब्रेशन समजून थोडंसं ॲडजस्ट करा जरा. काही काळामध्येच आपण याचं वातावरण सगळं चेंज करून टाकू हळूहळू. जसं जसं पैसे येईल, जसं जसं पॉप्युलेशन आपलं वाढेल, जसं जसे हवा होईल तसं तसं आपण करू. पैसे आपले, खर्च आपला, एन्जॉय आपला. लोकांचं कौतुक काय करायचं आपल्याला, त्यांचं त्यांचं बघल ते. आता मी व्हिडिओ बनवतो माझ्यासाठी, माझा काहीतरी कंटेंट मारला पाहिजे ना. मग काय कंटेंट, किंवा डेलीचे ब्लॉग्स आहे म्हणा, किंवा काय म्हणा, किंवा पॉप्युलेशन म्हणा. लोक पण आहे ना खतरनाक असतं. आत्ता भाऊ कार्यक्रम झाला असता आपला जवळ तेवढा. चला आपल्याला सिग्नल आहे का, आपल्याला सिग्नल नाही पण जाऊ शकतो आपण. पण राहू द्या, थांबलो तर थांबू, कशाला जायचं आहे आपल्याला. सिग्नल पाळला पाहिजे, नाही तर फाईन पडला आपल्याला. आधीच एक तर रेड सिग्नल दिलं, त्याच्यामुळं अवघड आहे. का जायचं का थांबायचं. एवढी मोठी बस चालली, मग बस चालू त्याला काय नाही जाऊ शकत आपण. सिग्नल पण गेलं झाला. नशीब चांगलं आपला, आपण गेलो तेव्हा सिग्नल घेऊन झाला.